नमस्कार, मी निहारिका राऊळ. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया न्यूज मराठी बुलेटिन. गोंदिया व तिरोडा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका येत्या काही महिन्यातच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखांनी जाहीर केलं आहे की गोंदिया आणि तिरोडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे. सध्या सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. संघटन मजबूत करण्यावर तसेच स्थानिक प्रश्नांवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रमुखांनी स्पष्ट केले की पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल. मात्र गोंदिया आणि तिरोडा येथील कार्यकर्त्यांची भावना आहे की या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर उतरवणं गरजेचं आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर गोंदिया राजकीय वातावरण तापू लागलं असून शिवसेनेच्या हालचालींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. सांगितलं की येणाऱ्या नगर परिषद नगर पंचायतमध्ये जे निवडणूक आहे आपण स्वबळावर लढण्याला तयार आहोत. आमची तयारी पूर्ण तयारी झालेली आहे. आमचे जे पदाधिकारी जे कार्यकर्ता जे निवडणूक लढणारे लोक आहे ते आपल्या प्रभागामध्ये लोकांना भेटीगिटी चालू आहे आणि पदाधिकारी जे कार्यकर्ता आहे लोकांचे भेटत आहे आणि आमची पूर्ण तयारी स्वबळाची लढण्याची गोंदिया नगर परिषद संपूर्ण नगर परिषद नगर पंचायतमध्ये तयारी पूर्ण आमची आहे स्वबळाची लढण्याची. आमच्या जे पक्षप्रमुख आदेश देणार जे पूर्वसंपर्क आमचे विदर्भाचे जे आदेश देणार भास्कर जाधव साहेब आणि जे पक्ष आदेश देतील ते करणार आहेत. पण आम्हाला जे आमचे स्थानिक जिल्ह्यात आणि जे नगर परिषद क्षेत्रामध्ये आम्हाला सहकार करतात आमच्या स्वतःचा सोबत लढण्यात जे आम्हाला जे चांगला राहणार ते निर्णय आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आम्ही त्यांना बोलणार. पूर्व विदर्भ प्रमुख भास्कर साहेब सोबत बोलणार आणि जे आदेश पक्षप्रमुख देणार ते आमच्या श्रेष्ठ आहे. त्याचे आदेश मानण्याचे आमच्या पालन करण्याचा आम्हाला स्वतःला अधिकार नाही. त्याच्या अधिकारला आम्ही जे आदेश देण्याचा करण्याच्या लढण्याच्या जे अधिकारप्रमाणे आम्ही काम करू आणि आम्ही स्वतः बळावर लढण्याची तयारी राहणार आणि जे साहेब म्हणणार ते आदेशाचं पालन करणार. वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. वैभवी देशमुख 12वी उत्तीर्ण झालेल्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. या भेटीदरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तर लवकरच जिल्हाधिकारी मसाजोग गावाला भेट देणार आहेत. वडिलांच्या निधनानंतर वैभवीने 12वीची परीक्षा दिली होती. यानंतर लागलेल्या निकालात तिने यश संपादन केले. या यशानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अशातच आज जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट झाली. लवकरच मसाजोग गावाच्या विकास कामासंदर्भात जिल्हाधिकारी आढावा घेणार आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गावात नागरी सुविधांचा अभाव आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढला आहे. गावातील मुख्य रस्त्यासाठी खड्ड्याचे पूजन करत बोंबा मारून आंदोलन करण्यात आले. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे, फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे. एक जर वाहन आलं साधं लग्नाचं वऱ्हाडाचं तर तो पुन्हा दुसरी तारीख धरीत नाही. तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे, मला वाढून भाडं दिलं तरी नको. आणि एकदम एकमेव फक्त कांद्याशिवाय टरबूज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही. कोण घरावर निघतं कोण झाडावर निघतं तवा. तर आमचं गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोरं आहेत आमचे, त्यांची नुकसान होती. याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या ही तुम्हाला नम्र विनंती. इथून गैनाथगड, भगवान भक्तीगड, शनिगिरी देवी महादेवाचं मंदिरवर आहे. मोठ्या प्रमाणात
इथून भक्त जात आहेत आणि 2 तालुक्याचा जडणवडण रस्ता आहे। त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा, नसता यानंतर आम्ही रस्ता रोको करू आणि निवेदन देऊन रस्ता रोको करू। त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणार आहेत आणि शासनाने थोडक्यात निवेदन घ्यावा हे आमची सगळ्या गाववाल्याची विनंती आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करून देखील दखल न घेतल्याने अनेक छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, कांद्याला प्रति क्विंटल 5,000 रुपये हमीभाव द्यावा, कांद्याला प्रति क्विंटल 5,000 रुपये हमीभाव द्यावा, नाफेड व NCCF यांना कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा प्रमुख गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे। उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। त्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण शासनाला कुठंतरी याचे लक्षात न राहिल्यामुळं आम्ही त्यांना जागं करण्यासाठी आज दुसरा दिवस उपोषण करण्यासाठी बसलो आहे। त्यामध्ये आमच्या विविध मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची कांद्याला हमीभाव भेटावा 5,000 रुपये प्रति क्विंटल व त्यामध्ये सोयाबीनीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव भेटावा, कापसाला 15,000 रुपये भेटावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावा का जेणेकरून आम्ही हे जे सांगतोय याच्याने शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील व त्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी चांगला पैसा येऊन ते चांगलं शिक्षण घेतील अशी आमची अपेक्षा आहे। पण राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। आम्ही गेल्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसामध्ये विविध ठिकाणी बैलगाडी मोर्चे असतील, रस्ता रोको असेल, आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर आंदोलनं केलं, पण तरीही सरकारला जाग न आल्यामुळं आज आम्ही हे उपोषणाचं हत्यार उपसलं आहे आणि शांततेच्या मार्गाने करतो आहे। जर याकडं सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर हा शांततेचा महाराष्ट्र याला नक्षलवादी व्हायला वेळ लागणार नाही, कारण शेतकरी पार मेठाकुटीस आला आहे। त्याला त्याच्या केलेला खर्चही फिटत नाही, ज्या पिकाचा खर्च केला आहे त्या खर्चही फिटत नाही। त्यामुळं आज आम्ही शेतकऱ्यांच्या भावना ओळखून या उपोषणाला सुरुवात केली आहे। भारत पाकिस्तानच्या युद्धविरामानंतर रत्नागिरीमध्ये आज अखिल भारत हिंदू महासभेने पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले, प्रवक्ता आनंद कुलकर्णी या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ता आनंद कुलकर्णी भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, या युद्धबंदीमुळे मोदींनी वारंवार सार्वजनिक भावना आणि भारतीय सैन्याच्या विश्वासघाताचे पुनरुज्जीवन केले। मी आनंद कुलकर्णी अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची काल या गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरीमध्ये बैठक झाली। या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देशातल्या सध्याच्या राजकीय स्थितीवरती चर्चा झाली। या चर्चेनुसार आणि अखिल भारतीय हिंदू महासभेची भूमिका आज मी तुमच्यासमोर मांडतोय। पहलगाम हल्ल्याच्या निमित्तानं देशामध्ये गेले काही दिवस जे वातावरण झालेलं आहे त्या वातावरणासंदर्भामध्ये अखिल भारत हिंदू महासभेची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आहे। या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं जे काही
दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ले केले, आपल्या सैन्यानं अगदी लाहोरपर्यंत जाऊन पराक्रम केला, या सगळ्यासाठी आपलं जे भारतीय सैन्य आहे, तिन्ही दलाचं सैन्य, या सगळ्या सैन्याचं अखिल भारत हिंदू महासभा कृतज्ञता व्यक्त करते आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करते या कारवाईबद्दल. पण त्याचबरोबर आपल्या पंतप्रधानांनी किंवा भारत सरकारने हे हल्ले थांबवत असताना किंवा हे युद्ध थांबवत असताना, युद्धविराम करत असताना 2 महत्त्वाच्या चुका केल्या आहेत असं आमच्या हिंदू महासभेचं म्हणणं आहे. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची चूक आहे ती हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांचा अंतर्गत प्रश्न असताना आणि भारत इतका मजबूत आहे की त्याला या प्रश्नामध्ये अन्य कुठल्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसताना अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला आणि युद्धबंदी केली. ही पहिली मोठी चूक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक अशी आहे की ज्या वेळेला युद्ध होतं आणि एखादं राष्ट्र युद्धामध्ये जिंकतं, एखादं राष्ट्र पराभूत होतं, त्यावेळेला जिंकलेलं राष्ट्र पराभूत राष्ट्रांवरती आपल्या अटी लादत असतं आणि त्या अटी आणि शर्तीच्या अनुषंगानंच युद्धनामा होत असतो, करारनामा होत असतो, तह होत असतो. हे युद्ध थांबवत असताना अमेरिकेच्या इशाऱ्यावरती हे युद्ध थांबवण्याची चूक जशी केली तशीच अशी कुठलीही अट पाकिस्तानला घातली नाही आणि त्यामुळं हे युद्धबंदी भारताच्या पदरामध्ये काहीही न टाकता झालेली युद्धबंदी आहे. अगदी कमीत कमी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन जरी ही युद्धबंदी केली असती तरीसुद्धा हे जे सगळं केलं आत्तापर्यंत त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती एक यश मिळालं असतं. पण पदरात काहीही पडलेलं नाही भारताच्या. युद्धबंदी मात्र झाली. युद्धबंदी झाली, शस्त्रसंधी झाली आणि त्याच्यानंतर लगेचच 3 तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा आक्रमणं केली. त्यामुळं पाकिस्तान हे विश्वासार्ह राष्ट्र आहे असं आपल्या सरकारनं किंवा पंतप्रधानांनी समजता कामा नये. ते विश्वासघातकीच राष्ट्र आहे. भविष्यातही पाकिस्तानकडनं हे हल्ले होण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्याचा विचार करून ही युद्धबंदी किंवा शस्त्रविराम करायला हवा होता असं अखिल भारत हिंदू महासभेचं स्पष्ट मत आहे. दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिल्याच सौरऊर्जा आधारित पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कांगवई येथील दीर्घकाळाचा पाणी टंचाईचा प्रश्न अखेर सुटला असून सार्वजनिक नळपाणी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प दापोली व मंडणगड तालुक्यातील पहिलाच सौर ऊर्जा आधारित पाणी पुरवठा प्रकल्प असून इतर ग्रामीण भागासाठी एक पददर्शी उदाहरण ठरतो आहे. या प्रकल्पामुळे गेल्या 20 ते 30 वर्षांपासूनचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटला आहे. असं आहे की या निवडणुका या सरकारने स्वतःहून लावलेल्या नाहीत, तर देशाच्या सुप्रीम कोर्टाने यांना जे झापलंय या लोकांना स्पष्टपणे सांगितलंय की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि म्हणून आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे की या येत्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. मी मुंबईची जर गोष्ट सांगितलं तर आपल्याला माहिती आहे की 227 कॉर्पोरेटर निवडून जातात. त्यामुळे कार्यकर्ता वर्षानुवर्षे जो काम करतो, झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो, तर या निवडणुकांची वाट बघतो. आणि म्हणून मी माझे अध्यक्ष म्हणून, आमच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील किंवा आम्ही सगळ्यांचं आमचं मत असं आहे की ही लढाई ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढायला पाहिजे, कारण कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय देता येत नाही या विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये लढताना. पण जर उद्या वरच्या नेत्यांनी, सगळ्या आमच्या मोठ्या नेत्यांनी, दिल्लीच्या नेत्यांनी किंवा महाविकास आघाडीच्या घटकाच्या नेत्यांनी जर ठरवलं एकत्र लढायचं तर मग आम्ही नक्कीच लढू. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा देखील गेले काही दिवस रवलेली आहेत. आता शिंदेचे काही नेते देखील राज ठाकरे यांना भेटत आहेत. काय वाटतं एकंदरीत त्यांची युती संदर्भात किंवा काय? नाही, हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सांगू शकतात. याच्या बाबतीमध्ये बाकी तर तुम्ही करू नका, मीही करू नये, मी करणारच नाही. कारण त्यांचा एक पक्ष आहे, त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं आहे. मी सांगून ते काही माझं ऐकणार आहे असा विषय नाही. त्यामुळे
मला असं वाटतं की आत्तापर्यंतचं यांची राज ठाकरेंची जी जर भूमिका बघितली आपण, त्यांनी कधीतरी सपोर्ट केला आहे, यांना भाजपला सपोर्ट केला आहे, मोदींना सपोर्ट, कधीतरी त्यांच्या विरोधात बोलले. त्यामुळे हे राज ठाकरेच सांगू शकतील की ते काय करणार आहेत ते. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील रंगलेल्या पाहायला मिळतात. त्यांची दोन्हीकडच्या नेत्यांची जर विधानं पाहिली तर तशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. त्या संदर्भात काय सांगू? पवारसाहेब आणि अजितदादाच सांगू शकतील परत एकदा, कारण माझा पक्ष फुटलेला नाही, काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. ह्या सगळ्या वादळांमध्ये बाकी पक्ष इकडे तिकडे झाले. काँग्रेस पक्षाला 140 वर्षे झाली आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, राष्ट्रीय पक्ष आहे आमचा. त्यामुळे ते जर एकत्र आले चांगलंच आहे, कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोतच. आज जरी दादा तिकडे गेले असले युतीमध्ये, महायुतीमध्ये, तरी ते महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होतेच. त्यामुळे असं जर काय होत असेल तर स्वागत करू. पण या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल? नाही, महाविकास आघाडीवर कशाला परिणाम होईल? कारण ज्याच्या काय आहे की प्रत्येकाची बलस्थानं आहेत. जसं मुंबई आहे, मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धवजींची शिवसेना आणि काँग्रेसच जास्त तिथे हे आहे. ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा उद्धवजींची सेना, आणखीन राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आहे. त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळी वेगळी समीकरणं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थात एकत्र लढण्याने एकमेकांचा फायदाच होईल असं मला वाटतं. भारत पाकिस्तानचे युद्ध झालं त्याच्यानंतर जे हल्ले झाले पाकिस्तानवरती, त्याबाबतीत आता राजकारण होताना दिसतं आहे, आरोप करताना कसं बघता येईल? नाही, माझं तर म्हणणं असं आहे की एवढी मोठी घटना घडते आणि किती आतंकवाद्यांना मारलं, ज्यांनी आमच्या नागरिकांना वेचून वेचून मारलं, तर मग ही शस्त्रसंधी कशी? आणि हे दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की इंदिरा गांधीजीने ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला केला आणि एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले, 94,000 सैनिकांनी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली आणि तसा करार आहे. हे ट्रम्प तिकडून आदेश देणार आणि देशाचे पंतप्रधान, मग त्यांची छप्पनीताची छाती कुठं आहे, त्यांचे लाल डोळे कुठं आहेत? या देशाचा स्वाभिमान घाण ठेवून जर असं काही होत असेल तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही. चोपडा तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये कापूस मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गेल्या वर्षी कापूस विक्रीला 1 जून नंतर प्रारंभ करण्याचा आदेश दिला गेला होता, परंतु कापूस उत्पादक शेतकरी कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी जात असताना विक्रेत्यांकडून जादा दराने कापूस बियाणे विक्री केली जात असायची. त्यामुळे यावर्षी कापूस बियाणे विक्रीला 15 मे पासून दुकानावर उपलब्ध करून दिले जात असले तरी शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून बचाव व्हावा यासाठी 1 जून नंतर लागवड करावी असे आवाहन शासनाकडून केली जात आहेत. 15 मे पासून कापूस बियाणे विक्रीला शासनाने परवानगी दिलेली आहे, परंतु जे लागवड आहे ते 1 जून नंतर करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. तर काय आपण शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे? शेतकऱ्यांना बियाणं वेळेवर उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासनाने आता जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार 15 मे पासून प्रत्येक बियाणे विक्रेत्याकडे हे शेतकऱ्यांना खरे प्रमाणासाठी लागणारे बियाणं उपलब्ध होणार आहे. विशेष करून आपण कापूस बियाण्याच्या बाबतीत मागणी सुरुवातीला लवकर होतो, त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण जरी बियाणं आपल्याला उपलब्ध झालं असेल तरी आपण 1 जून नंतरच लागवड करावी, जेणेकरून उन्हामुळे जो काही आपल्याला प्रादुर्भाव होणार आहे किंवा जनरेशनवर इफेक्ट होणार आहे, यासोबतच जो काही आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यापासून आपल्याला आर्थिक नुकसान होणार नाही. या अनुषंगाने विधेयकाच्या शिफारशीनुसार कृषी विभागाने 1 जून नंतरच लागवड करावी असे आवाहन केलेले आहे. तरी आपण सर्व शेतकरी तालुक्याचे शेतकरी सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. यासोबतच आपणास कल्पना असेल की कुठलाही निविष्ठा घेताना म्हणजे बियाणं असो किंवा रासायनिक खतं किंवा कीटकनाशक आपण लायसन होल्डर जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून फक्त बिलाला म्हणतो, बिना बिलाचं कुठलीही निविष्ठा खरेदी करू नये, जेणेकरून आपल्याला जी काही फसवणूक समोरच्याकडे होऊ शकते ती आपल्याला रोखता येईल.
आणि पक्क बिल घेऊन जर आपल्याला रजिस्टरमध्ये काही गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली किंवा भविष्यात काही अडचण निर्माण झाली तर आपल्याला तक्रार देखील करता येते आणि तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कंपनीवर आपल्याला दावा देखील दाखल करता येतो. तरी मी सर्व शेतकऱ्यांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण 1 जून नंतरच कापूस पिकाची लागवड करावी. यासोबतच कुठल्याही आपल्याला शेती निविष्ठाच्या विकत घेणार आहोत ते परवानाधारक शेतकऱ्याच्या निवडूनच फक्त बिलाच्या स्वरूपातच घ्यावे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.